हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे एन्व्हायरमेंटचं नेक्स्ट लेक्चर. ह्यामध्ये काय बघायचं आहे तर टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट बघायचं आहे. ह्यामध्ये काय बघायचं आहे आपल्याला? टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट पाहायचं आहे. टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंटमध्ये काय येतं तर हे बघा, पाय चार्ट केलेले आहेत असे 1 2 3 4 चार पाय चार्ट केलेले आहेत. त्यामध्ये काय येतं? नॅचरल एन्व्हायरमेंट, मॅन मेड एन्व्हायरमेंट, सोशल एन्व्हायरमेंट and next is the psychological environment. Natural environment मध्ये काय आहे? Environment in its original form without the interference of human being is known as the natural environment. म्हणजे ह्या ठिकाणी माणसाचा कुठलाही इंटरफेरन्स नसतो. जे नॅचरली ओरिजिनल आहे असंच केलेलं असतं त्याला काय म्हटलं जातं? नॅचरल एन्व्हायरमेंट. त्याला काय म्हटलं जातं? नॅचरल एन्व्हायरमेंट. मॅन मेड एन्व्हायरमेंट म्हणजे काय? The environment changed or modified by the interference of the human being is called as the man-made environment. म्हणजे माणसानं त्या ठिकाणी हस्तक्षेप केलेला आहे. त्याला काय म्हटलं जातं? मॅन मेड एन्व्हायरमेंट म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? मॅन मेड एन्व्हायरमेंट म्हटलं जातं. नेक्स्ट काय आहे? सोशल एन्व्हायरमेंट. सोशल एन्व्हायरमेंट म्हणजे काय? सोशल एन्व्हायरमेंट इन्क्लूड्स an individual social, economic and पॉलिटिकल कंडिशन्स वेअर इन ही लिव्ज. म्हणजे काय? कस्टम्स, ट्रॅडिशन, इथिक्स, लँग्वेज, कल्चर, प्रोफेशनल लिव्हिंग कंडिशन्स. म्हणजे बघा, आता महाराष्ट्रात माणसं पॅन्ट शर्ट घालतात पण तमिळनाडूमध्ये काय करतात? लुंगी नेसतात. हे त्या प्रकारचं एन्व्हायरमेंट झालं ना. म्हणजे इथिक्स, तिथं आता भाषा वेगवेगळी असते. महाराष्ट्रात मराठी बोलतात, कर्नाटकात कन्नड बोलतात, तमिळनाडूमध्ये तमिळ बोलत असतात. म्हणजे ह्या प्रकारचं एन्व्हायरमेंट आहे तर त्याला काय म्हटलं जातं? सोशल एन्व्हायरमेंट. आणि नेक्स्ट काय आहे? सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट. बघा मित्रांनो, तुम्ही हा पाय चार्ट तुमच्या नोटबुकमध्ये काढून घ्या, कारण का MCQ टाईप जर प्रश्न असतील तर हे जे उदाहरण देऊन एन्व्हायरमेंटचा प्रकार विचारू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्फ्रास्ट्रक्चर युटिलिटी हा कुठल्या टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट असेल तर नॅचरल एन्व्हायरमेंट, मॅनमेड एन्व्हायरमेंट, सोशल एन्व्हायरमेंट और सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. आता सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट म्हणजे काय? एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज इट्स ओन सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट इन विच ही लाइव्स. द सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट एनेबल अस टू अंडरस्टँड द पर्सनॅलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल बोथ पर्सन अँड हिज गोल फ्रॉम द सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट. म्हणजे बघा, प्रत्येकाचं जग वेगवेगळं असतं. हिज ऑड्स म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळ्या जगात रमलेलं असतं. लहान मुलं त्यांच्या विश्वात रमलेले असतात, मोठी माणसं कामाच्या विश्वात रमलेले असतात, स्त्रिया काहीतरी स्वयंपाकाचं काम असतं, घर कसं पुढं जायचं त्याचा असतो, म्हातारी लोक त्यांच्या संसारात रमलेले असतात. तर त्या पद्धतीनं ते जे एन्व्हायरमेंट असतात ह्या प्रकारच्या एन्व्हायरमेंटला काय म्हणतात? ह्या प्रकारच्या एन्व्हायरमेंटला सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट म्हटलं जातं. आता नेक्स्ट पाहूया आपण काय? स्ट्रक्चर ऑफ एन्व्हायरमेंट. स्ट्रक्चर म्हणजे काय आहे बघा? स्ट्रक्चर ऑफ एन्व्हायरमेंट मध्ये काय येतं बघा? फिजिकल एन्व्हायरमेंट आणि बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट. फिजिकल एन्व्हायरमेंट आणि बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट मध्ये ह्या प्रकारे येत असतं. मग आता फिजिकल एन्व्हायरमेंट मध्ये काय येतं? सॉलिड, लिक्विड आणि गॅस. आणि बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट मध्ये काय येतं? प्लांट्स आणि ॲनिमल्स. सॉलिड मध्ये काय आहे बघा? द लिथोस्फिअर, सॉलिड अर्थ, सॉइल अँड लँड अँड माउंटन्स एन्व्हायरमेंट. म्हणजे सॉलिड म्हणजे सॉइल म्हणजेच माती, जमीन आणि पर्वतावरचं जे एन्व्हायरमेंट आहे त्याला काय म्हटलं जातं? सॉलिड एन्व्हायरमेंट. लिक्विड म्हणजे काय? द हायड्रोस्फिअर, वॉटर कंपोनंट म्हणजे कुठलं? रिव्हर, रिझर्वर, ओसेन आणि ग्लेशियर एन्व्हायरमेंट. त्याला काय म्हटलं जातं? लिक्विड एन्व्हायरमेंट. आणि गॅस एन्व्हायरमेंट म्हणजे काय? व्हेरियस गॅसेस, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, मिथेन प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. त्याला काय म्हटलं जातं? गॅसियस एन्व्हायरमेंट म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? गॅसियस एन्व्हायरमेंट. आणि बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट मध्ये काय येतं? बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट मध्ये प्लांट्स, ॲनिमल्स ह्या काय येतात? बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट मध्ये गोष्टी येत असतात. तर ह्या तुम्ही खूप बारकाईनं अभ्यास करा. मी सांगतोय तशा नोट्स प्रॉपरली बनवून घ्या, खूप फायदा होईल तुम्हाला. एन्व्हायरमेंटचा सब्जेक्ट MCQ टाईप आहे, ह्याच्यात उगाच काही उत्तर देऊन चालत नाही. आणि मी तर म्हणतो तुम्ही खूप इंटरेस्ट घेऊन ह्या गोष्टी कराव्यात, खूप इंटरेस्ट घेऊन ह्या गोष्टी कराव्या. का तर ह्याचा फायदा तुम्हाला परत जातोय. ह्याचा फायदा काय होतोय?
तुम्हाला पडत जाणार आहे, कारण का एन्व्हायरमेंटबद्दल आपल्याला चांगली जाणीव असली पाहिजे. कारण का पर्यावरण आहे तरच आपण आहे, पर्यावरण नसेल तर काहीच उपयोग नाही. तुम्ही विचार करा, 4 वर्षापूर्वी तुम्ही बोर मारत होता, पाणी लागत होतं, पण आता ज्या बोरला पाणी पूर्वीचे जे बोर आहेत त्याला पाणी आहे का? नाही आहे पाणी. का तर प्रत्येक ठिकाणी आपण पर्यावरणाची नासधूस केलेली आहे. तापमान 1-1.5 डिग्री सेल्सिअसनं वाढलेलं आहे. 5 वर्षापूर्वीचं उन्हाळ्याचं तापमान आणि आत्ताचं तापमान काय आहे? जमीन आसमानाचा फरक आहे. हे कशामुळे झालेलं आहे? तर हे झालेलं आहे पर्यावरणाच्या ऱ्हासामुळं. त्यामुळं पर्यावरण विषय शिकणं फार महत्त्वाचं चाललेलं आहे. सगळ्याच ट्रेडला हा विषय टाकलेला आहे. शासनाचा काहीतरी उद्देश आहे, त्याचा व्यवस्थित तुम्ही फायदा उठवून घ्या आणि तसं अप्लाय करा. आउटकम बेस्ड एज्युकेशन आहे, पुढं पुढं आपण शिकणार आहेच ते. ओके, आता काय आहे? सेगमेंट्स ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटचे सेगमेंट्स काय आहेत बघा. द ॲटमॉस्फिअर इज कंपोज्ड ऑफ नायट्रोजन, ऑक्सिजन, बिसाइड दॅट ऑर्गॉन, कार्बन डायऑक्साईड अँड अदर ट्रेस्ड गॅसेस. आता अदर ट्रेस्ड गॅसेस का म्हटलेलं आहे? तर अदर गॅसेस जे आहे ते कमी असतात. आता मित्रांनो तुम्हाला एक उदाहरण मी सांगतो. जर रेडॉन गॅस शक्यतो आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये फार कमी आहे, पण ज्यावेळी अर्थक्विक येणार असेल, म्हणजे भूकंपाची जेव्हा जाणीव होती, तेव्हा रेडॉन गॅसची म्हणजे पर्सेंटेज आहे ते ॲटोमॅटिकच वाढलेलं असतं. त्याच्यावरूनच कळून येतं आपल्याला की काय येणार आहे, आता भूकंप येणार आहे. त्याच्यावरूनच ॲटोमॅटिक कळतं काय आपल्याला, भूकंप येणार आहे. तर हे गोष्टी घेण्याच्या ऐवजी अगोदर नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडी काय आहे बघा. का गरजेचं काय आहे, एन्व्हायरमेंट का गरजेचं आहे? एन्व्हायरमेंट व्हाय द एन्व्हायरमेंट स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट. पब्लिक अवेअरनेस, आपल्याला अवेअरनेस करायचा आहे पब्लिकबद्दल. एन्व्हायरमेंट इश्यूज बिईंग इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. प्रॉब्लेम क्रॉप्ड इन द वेकअप ऑफ डेव्हलपमेंट. कंजर्वेशन ऑफ एनर्जी for an alternating solution, saves the species from extinction, save the natural resources. हे फार महत्त्वाचं आहे. save the natural resources, reduce the population. हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. दिल्ली ह्यामध्ये 1 नंबरला आहे. सगळ्यात जास्त पॉप्युलेशन दिल्लीनंतर कुठं आहे, तर त्या एरियातच खूप मोठं पॉप्युलेशन आहे. व्हाईस प्लॅनिंग ऑफ डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी नीड ऑफ एन्व्हायरमेंट अंतर्गत येतात. ह्या सगळ्या गोष्टी काय येतात, नीड ऑफ एन्व्हायरमेंट अंतर्गत येत आहेत. त्यानंतर आता मी बघितलं बघा, सेगमेंट्स ऑफ एन्व्हायरमेंट. बायोस्फिअर म्हणजे काय? बायोस्फिअर इंडिकेट्स द रियल ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर इंटरॅक्शन विथ एन्व्हायरमेंट व्हाया ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. बायोस्फिअर म्हणजे ही अशी गोष्ट आहे की जी तिन्हीच असते. म्हणजे कुठं, ॲटमॉस्फिअर मध्ये पण आहे, हायड्रोस्फिअर म्हणजे पाणी पण आहे, आणि लिथोस्फिअर म्हणजे आपल्या पूर्ण ह्या ठिकाणी आहे. हायड्रोस्फिअर म्हणजे काय? कंप्राइजेस ऑल टाइप्स ऑफ वॉटर रिसोर्सेस. बायोस्फिअर म्हणजे काय, आणि एकदा पाहूया. बायोस्फिअर इंडिकेट्स द रियल्म ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर इंटरॅक्शन्स विथ एन्व्हायरमेंट व्हाया ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर. आता हायड्रोस्फिअर म्हणजे काय? तर हायड्रोस्फिअर कंप्राइजेस ऑल द टाइप ऑफ वॉटर रिसोर्सेस. ऑल द टाइप ऑफ वॉटर रिसोर्स जे असेल ते कशात येणार आहे, हायड्रोस्फिअर मध्ये येणार आहे. एक लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला सध्याच्या ह्या उन्हाळ्यात ग्राउंड वॉटर जे आहे हे वाढवणं फार गरजेचं आहे. कारण का ग्राउंड वॉटरची क्षमता खूप खाली गेलेली आहे आणि ते वाढवण्यासाठी बरेचसेच उपक्रम हाती घ्यावी लागतील. म्हणजे वृक्षारोपण केलं पाहिजे, उताराला पाणी आडल असं काय तर केलं पाहिजे. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. लिथोस्फिअर म्हणजे काय? लिथोस्फिअर इज द आउटर मेंटल ऑफ द सॉलिड अर्थ. इट कन्सिस्ट ऑफ मिनरल ऑकरिंग इन द अर्थ क्रस्ट्स अँड द सॉइल. म्हणजे काय? मिनरल, ऑर्गॅनिक मॅटर्स, एअर अँड वॉटर, ह्याला काय म्हटलं जातं? लिथोस्फिअर म्हटलं जातं. लिथोस्फिअर इज द आउटर मेंटल ऑफ द सॉलिड अर्थ. बघा मेंटल आलेला आहे, तर आता तुम्हाला सांगतो. आर्चचे 3 प्रकार पडतात. पहिला असतं ते मेंटल 2 नंबरचा असतो, कोर 3 नंबरला असतं आणि क्रस्ट 1 नंबरला असतं. क्रस्ट कशापासून बनतं? सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम. त्यानंतर येतो मेंटल. मेंटल कशापासून बनतो?
सियाम, सिलिकॉन आणि फेरस. आणि त्यानंतर थर्ड आहे कुठलं, कोअर. कोअरमध्ये एकदम जास्त टेम्परेचर असतं. लिथोस्फिअर, लिथोस्फिअर म्हणजे काय आहे, इट इज द आउटर मेंटल ऑफ द सॉलिड अर्थ. इट कन्सिस्ट ऑफ मिनरल्स, म्हणजे ह्यात मिनरल्स असतात, अर्थ क्रस्ट अँड सॉईल. हे झालं सेगमेंट्स ऑफ एन्व्हायरमेंट. नेक्स्ट आता बघूया. काय जर तुम्हाला शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. नेक्स्ट लेक्चरला आधी ते घेतलं जाईल. आता हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. तर आजच्या लेक्चरला इथं थांबतोय. तुम्हाला जर काही शंका असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्रांनो, बरेचसे लेक्चर मी अपलोड करत आहे, ह्याचे पण अपलोड करणार आहे. माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझंही मोटिवेशन वाढेल. आता आपण थांबतो इथं. थँक्यू सो मच.